आता आपण हा 1 बिघाचा प्लॉट बघू शकतो. याला आपण कार्बन 5 लिटर आणलं तर 5 लिटर आणलं तर 2 टप्प्यात वापरलं. अच्छा. आणि ग्रीन लाईफच्या 2 बॅग आणल्या. 2 बॅग आणल्या त्या. अच्छा. म्हणजे हे दिल्यानंतर काय काय फरक जाणवतो कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर? त्याची कलर ग्रोथ सुधारतो, मुळी काम करते. त्याच्यामुळं खर्च कमी होतो, पावडर मारावं लागते नाही, काही नाही. आणि समजा या प्लॉटला जर तुम्ही कार्बन ग्रीन लाईफ दिलं नसतं तर मग त्याला खर्च वाढला असता माझ्यावाला. हा माझा फक्त 2,500 खर्च आहे, 2700 रुपयातला. काय बोलताय? हा 2700 रुपयातला खर्च. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा 3 महिने. 3 महिने 3 महिन्यात फक्त 2700 रुपये खर्च 2700 केलाय. खर्च केला आणि हुंडीचा सोडून. हुंडीचा सोडून. हं. अच्छा. म्हणजे आज तुम्ही हे तंत्रज्ञान वापरून समाधानी आहे का? समाधानी. राम राम. राम राम, जय हरी. जय हरी. आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब नरहरी गोडसे, राहणार दुगाव, तालुका, जिल्हा? तालुका जिल्हा नाशिक. अच्छा. मोबाईल नंबर 93 25 79 76 57. आता आपण बघू शकतो तुमचा बिजलीचा प्लॉट आहे, बरोबर ना? बिजलीचा प्लॉट किती क्षेत्र आहे? एक बिघ्याचं आहे, 3500 बुड आहे. 3500 बुडे. अच्छा. लागवड कधीची होती? लागवड ही डिसेंबरची 17 तारखेची. डिसेंबर महिन्यातली. हं. अच्छा. ओके. बरं, आता मला हे सांगा, याला आपण कोणतं तंत्रज्ञान वापरलं होतं? काय काय वापरलं होतं याला आपण? मी याला कुठलंच नाही, तुमचं फक्त कार्बन कार्बन आणि 4 किलोची बॅग, 4 किलोची बॅग आणि ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ हे दोनच वापरलेले, 2 टाइम वापरलेले. 2.5 किलो वापरलेले एका टायमाला, एका टाइमला 2.5 लिटर कार्बन आणि 2.5 किलो हे ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ. हे अच्छा. दोनच वस्तू वापरलेले. म्हणजे हा संपूर्ण प्लॉट फक्त कार्बन आणि ग्रीन लाईफ वर आहे. ग्रीन लाईफवर काढलेला आहे. काय बोलताय? आता काढलेलं तेव्हा काय बोलताय? फवारणी वगैरे काहीच नाही याला? कुठलीच फवारणी नाही, कुठलीच नाही, गरज पडली नाही मला. परत फुटलं ते. परत फुटलंय. हा. आता आपण जर बघितला तर एवढा दिवसाचा प्लॉट आहे तरी एकदम फ्रेश दिसतोय. फ्रेश दिसतो. बरोबर ना? शेती किती वर्षापासून करता आपण? शेतीत मला मी 96 पासून करतोय. म्हणजे लहानपणापासून शेतीतच शेतीच आहे बुवा. करतो. हा. अच्छा. आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना प्रमुख समस्या काय काय राहिल्या रासायनिक वापरून? रासायनिक वापरून डम्पिंग, बुरशीनाशकाचे प्रमाण, जमीन कडक होणे, जमीन न साथ देण्याचे कारण ते मुळी मार खाणे, निमिटोडचे प्रमाण वाढणं. म्हणजे दिवसेंदिवस रासायनिक वापरून जमीन खराब होत खराब चालली. होत चालणार. मी 1 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 50% उतरलोय. म्हणजे आता तर या वर्षी तर कांदे असं समजा कमी पूर्ण ऑर्गॅनिक वर टाकले. अच्छा. काय सांगाल आज जर आपण दुगाव बघितलं तर पूर्ण रासायनिकनी हे पूर्ण भरलेलं आहे. रासायनिक भरलेलं आहे, पूर्ण रासायनिक भरलेलं. काय सांगाल इथल्या शेतकऱ्यांना किंवा पंचकृषीमध्ये? पंचकृषी जो सेंद्रिय शेतीकडे वळतो कधी सक्सेस राहील. हो ना? हं. अच्छा. म्हणजे हे वापरल्यानंतर शेती एकदम निवांत होते. निवंत होईल, कारण खर्च कमी झाला म्हणजे निवंतच होणार ना माणूस. बरोबर आहे. अच्छा. आणि तोडे वगैरे कसं राहतं? तोडे याच्यावाले 5व्या दिवसाला तोडायचं. 5व्या दिवसाला हा. येतो. 5व्या दिवसाला तोडायचं त्याच्याला. ओके. म्हणजे समजा जर बाजार भाव असते तर आज प्लॉट प्लॉट जोरात असतं अजून, म्हणजे अजून जोरात असता. अजून जोरात असतं. म्हणजे खर्च परत त्याचे डोस दिले असते. परत डोस दिले असते. म्हणजे तुम्ही समाधानी आहे का हे समाधानी वापरून? तरी आहे त्या समाधानीचे. का मी म्हणतोय म्हणून? नाही तुम्ही म्हणून नाही उपयोग. तसं काही नाही. आता इथं जर बघितलं तर फुटवा वगैरे बघा ना. फुल आहे आणि हा. अजून फुलं आहे, चांगलं आहे सगळं फुलं आहे. चांगलं. म्हणजे दरवर्षी तुम्ही म्हणजे फुल शेती पहिल्याच वर्षी लावली का? पहिलंच वर्ष आहे. अच्छा. हं. बरं. काय फरक आहे रासायनिक आणि ह्या तंत्रज्ञानामध्ये? रासायनिक कार्बन? खतामुळे ना हं. झाड काम करतच नाही. म्हणजे थोड्या दिवस चांगलं दाखवतं, नंतर ते प्रॉब्लेम आणतं. म्हणजे दीर्घकाळ जर तुम्हाला शेती करायची असेल तर सेंद्रिय शेती जाणे, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बनकडे वळणं. आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना फक्त NPK वगैरे माहिती, बरोबर ना? एवढंच माहिती, पण ऑर्गॅनिक कार्बन जो घटक आहे तो माहित नाही. तो माहित आहे पण वापरते नाही. वापरत नाही. नाही. अगदी बरोबर बोलली. आता मुळी वगैरे कशी वाढते हे दिल्यानंतर कार्बन? मुळी दिल्यानंतर याची 5व्या दिवशी तुमचं कार्य चालू होतं त्याच्याला. काय बोलताय? 5व्या दिवशी कार्य चालू होतं. आता ज्यावेळेस लागवड केली तुम्ही, लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कार्बन सोडला? मी 12-13 दिवसानं सोडलं होतं. कार्बन आणि ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ ड्रिपने दिलं तर? ड्रिपने दिलं होतं. अच्छा. मग काय असे ते दिल्यानंतर काय बदल झाले बुवा तुम्हाला? नाही, झाडात डेव्हलप झाले, फुटवा झाला, झाड डेव्हलप झालं, आणि डेव्हलप झाल्यामुळे झाड वाढलं. झाड वाढल्यावर फुलकळी लवकर धरली त्यांनी. फुलकळी वगैरे हा. लवकर धरली. म्हणजे जो
दीड पाऊण 2 महिन्याचा कालावधी लागला, तो लवकर चालू झाला. अच्छा. काय हे वापरल्यानंतर खर्च कमी होतो का वाढतो? खर्च कमी होतो. की समजा हे जर जर- वापरलं नसतं तर तर किती फवारे असते आज? माझे खर्च वाढले असते, त्याच्यासाठी फवारे वाढले असते आणि खालून देण्याचे डोस वाढले असते. म्हणजे आज एकही फवार नाही प्लॉट एकही फवारा नाही केलाच नाही, त्याला विचारा डायरेक्ट हे काही करेलच नाही तर काल सांगायचं. आणि खालून दाणेदार वगैरे बाकीचे दिलंच नाही. माझ्या काकडीचं वावर होतं त्याच्यामुळे मी दिलंच नाही. म्हणजे त्या काकडीनेच वसून घेतला होता तर काय ते दाणेदार त्यात. अच्छा. म्हणजे कार्बन दिल्यानंतर आपटेक वगैरे सर्व व्यवस्थित सगळं व्यवस्थित केलं, कारण मी पहिलं ना काकडीला ते टाकलेलं होतं, शेणखत टाकलं होतं त्याला. बर. त्याच्यामुळे ते होतं जे जमिनीत त्याने अपटेक केलं. आणि ती जी ग्रीन लाईफची बॅग दिली ही किती किलोची होती? ती 5 4 किलो नाही 5 किलोची ना रे? नाही 4 किलोची हा असेल. 4 किलोची 4 किलोची होती. हा. आज जर बघितलं तर शेतकरी 50 किलो शिवाय खत वापरत नाही. वापरत नाही. नाही काय वापरत. बोलाले 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट एवढे? रिझल्ट 4 किलो तरी मिळतं, फक्त ते वेळेवर जर डोस घेतले, वेळेवर काम केलं ना तर सगळं भेटतंय. म्हणजे म्हणजे सेंद्रिय शेतीत एवढं मला कळतंय का फक्त थोडा टाइम लागेल पण मग चांगलं आहे. म्हणजे हे 4 किलो दिल्यानंतर 50 किलो द्यायची गरज नाही. गरज नाही, द्यायचीच नाही तर. डायरेक्ट एवढे हा, पॉवरफुल एवढे रिझल्ट. पॉवरफुल रिझल्ट. अच्छा. आणि पूर्ण वॉटर सोल्युबल पण आहे ना? वॉटर सोल 1 तासात आहे ना पूर्ण तुमचं त्याचं पाणी होणार. पाणी होणार. हा, पाणी होणार. म्हणजे द्यायला पण सोपं आहे. सोपं द्यायला, सोपं ड्रिपने एकदम सोपं आहे द्यायला. हो ना? हा एकदम. अच्छा. आता इथून पुढून तुम्ही हेच तंत्रज्ञान नाही आता तर आता कांद्याला वापरणार आहे परत. ऑर्गॅनिक कार्बन organic. ग्रीन लाईफ हा, झालं सर्व. green light द्यायला. अच्छा. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? त्यांनी सुद्धा ह्याच प्रकारे शेती केली तर माझ्या अंदाजे खर्च कमी होतील खर्च कमी होईल. आणि बाकीचा हाड्याक कमी होईल. बरोबर. दुसऱ्याला रोगमुक्त शेती करू शकतो आपण. दुसऱ्याला रोगग्रस्त खाऊ शकत नाही. आपणही खायचं नाही, दुसऱ्याला खाऊ घालायचं नाही. बरोबर आहे. म्हणजे आज काळाची गरज आहे. गरज आहे, काळाची गरज आहे. आज जर बघितलं आपण पोरं घरी चिडचिड करता कशामुळे? रासायनिकचं खाताय रासायनिक सर्व. खतामुळे. बरोबर ना? हा. पोरांची उंची वाढत नाही, हा. केस डवळे झाली कमी वयात. सगळंच कमी व्हायला. म्हणजे हे वापरल्यानंतर पुन्हा शेती सुपीक होणार सुपीक होणार, शेती सुपीक होणार. आणि माती सुपीक झाल्यानंतर जी युवा पिढी ती पण दष्टपुष्ट दष्टपुष्ट होणार. जन्माला येणार. जन्माला. अच्छा. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. बाळूनार हरी गोडसे, कंपोस्ट दोगाव, तालुका जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर. 93 25 79 76 57. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.